तारा, मी आई आहे तिची. जगात कोणी जरी सांगितलं ना यशोधरा जिवंत नाहीये, प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मी विश्वास नाही ठेवणार. ती या घरात परत यावे म्हणून देवाकडे मी रोज प्रार्थना करते. माझं मन सांगते ती जिवंत आहे. तुला काय माहिती असेल तर मला सांग. आई या नात्यानं मी विचारते तुला, त्या अधिकारानं विचारते. हे बघ, तू जगाला भले काही सांगू नकोस, पण मला सांग ती जिवंत आहे की नाही. या दिव्यावर हात ठेवून खरं खरं सांग तारा. माझी यशोधरा जिवंत आहे की नाही. हो आजी, यशोधरा मॅडम जिवंत आहेत. त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना एका दूरच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. कोमामध्ये आहेत त्या. खरंच खरंच माझी यशोधरा जिवंत आहे. देवा, तू केवढी मोठी कृपा केलीस रे माझ्यावर. तारा तारा, उठ चल, उठ तारा. माझी यशोधरा कुठे आहे सांग. चल ना, आत्ताच्या आत्ता मला घेऊन चल. चल, मला माझ्या लाडक्या लेकीचं तोंड बघायचं ग. चल ना प्लीज, चल ना, घेऊन चल. आजी शांत व्हा. सगळ्यात पहिलं म्हणजे ही गोष्ट घरात इतरांना कळता कामा नये. बाबांना सुद्धा. मला माहिती आहे तुमचा सगळ्यांवर लई विश्वास आहे, पण यशोधरा मॅडमांच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि एखाद्या माणसावर एकदा हल्ला झाला म्हणजे पुन्हा होऊ शकतो, एवढं फक्त समजून घ्या. आजी, यावेळी त्या स्वतःला वाचवायला स्वतः शुद्धीवर नाहीये हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. त्यांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. मला मान्य आहे ग, सगळं मान्य आहे, पण तू चल ना मला घेऊन. चल चल तिकडे चल. एकदा तिला कधी सुखरूप बघते असं झालंय मला. चल ना, चल ना ग, चल ना तारा, प्लीज चल. संजय, तू इथे? तारा, तू तर म्हणाली होतीस की कोणालाही माहित नाहीये. नाही आजी, मामांनीच यशोधरा मॅडमांना इथं हलवलंय मॅडमांच्या सेफ्टीसाठी. संजय, हो आई, माफ करा मला, पण ताईच्या सेफ्टीसाठी मला हे सगळं गुप्त ठेवणं भाग होतं. पण आई,